जय भीम जय शिवराय नमोबुद्धाय मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या ब्लॉगमध्ये। आज मी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की माझ्या आईने जे आमच्या घराजवळ गच्चीवर जे काही झाडांचे बाग फुलवलेली आहे ते आपल्याला दाखवण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे। तर एक मिनिट मी आपल्याला प्रथम ते बाग दाखवतो। हे बघू शकता आपण, हे सर्व झाडं बघा, हे माझ्या आईने बनवलेले आहेत, लावलेले आहेत इथे। हे बघा, तर आपण हे सर्व आपण आईला विचारूया हे कोणकोणचे झाड आहेत। तर अक्का चलो इकडे, हे दाखव एक एक झाड कोणतं आहे हे हां। आंब्याचं आहे, हे गुलाबाचं आहे, हां आणि हे बदामाचं, ही तुळशी, हे मिरचीचं आहे, आणि हे मक्काचं आहे। मक्का, हां, हे बघा त्याला मक्का दोन पण आहे. मक्का हे आलेले आहेत, मक्काचे कणस। हां, हे बघा, आणि हे जास्वंदाची आहे, हे बघा हे जास्वंदाचं, जास्वंदाचं आहे, हे पेरू, हे बघा हे पेरूचं झाड आहे बघा, आपण बघू शकता। ही साईबाबा तुळस, हे साईबाबा तुळस म्हणून आहे बघा आपण। आणि हे वालाचा येल पण आलाय त्याच्यावरती। हे वालाच्या शेंगा, हा त्याचा वेल जो आहे तो देखील लावलेला आहे, आणि त्याच्या खालोखाल हा दुसरा वेल, कारलीचा आहे तो. हा कारल्याचा वेल। हां. असे आईने फुलवलेली बाग। आणखी दुसरे झाड बघूया आपण। हे कढीपत्ता, हे बघा कढीपत्त्याचं. कढीपत्ता, हे साग, आणि हे कडुलिंबाचं झाड, हे बघा हे बदाम आहे. बदाम, आणि त्याच्या बाजूला कडुलिंब, हे सदाफुली, हे सदाफुली, आणि ही लाजळू, हे लाजाळूचं झाड। हात लावलं की ते त्याला डाळिंबाचं. हे बघा डाळिंबाचा छोटासा रोप बघा, झाड येतं ते। हे आंब्याचे, तर ते मोगरा, आणि हे मोगऱ्याचं झाड, आणि शेवगा पण. आणि त्याच्यातच आईनं शेवग्याचं हे लावलेलं आहे। हे जास्वंताच्या याच्यामध्ये, हे जास्वंतामध्ये सांग ना चिनी कोणते? गुलाब, जास्वंतामध्ये चिनी गुलाब आहे, आणि लिंबू, आणि खायचे लिंब, खायचं जे लिंबाचं झाड आहे ते देखील आईनं लावलेलं आहे। अशा प्रकारे आपण, आणि आमचे मास्टर विशाल यांनी लावलेले, आणि आमचे बाचे सोहम यांनी मिळून लावलेलं हे छोटंसं रोपटं आहे, हे पण आपण बघू शकता। अशा प्रकारे, हे तुळशीचं, आणि हे आणि एक शोसाठी लावलेलं एक झाड आहे, तुळस, त्याच्या बाजूला तुळस आहे। अशा प्रकारे आईने, मित्रांनो, अशा प्रकारे आईने आमच्या घराच्या गच्चीवर बाग फुलवलेली आहे। तर आपण कृपया वृक्ष लावा आणि वृक्ष जगवा हा जो संदेश लोक देतात, तर त्यातून आपल्याला हे दाखवून येतं की झाडं लावलं तर आपल्याला पुढं पाऊस वगैरे पडेल। तर सर्वांनी झाडं वगैरे लावले पाहिजे। एकदा माझे आई बोलला का, आपण पण झाडं लावा आणि चांगली बाग फुलवा। ठीक आहे, चला मित्रांनो, आजचा हा व्लॉग इथंच थांबवतो। सर्वांना जय भीम जय शिवराय नमोबुद्धाय। झाडे लावा, झाडे जगवा। सर्वांनी झाडे लावा, झाडे जगवा, कारण झाडे लावणं आणि निसर्गाचं रक्षण करणं
हे आपल्याच हाती आहे. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय.